नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहताय कराड वार्ता. मोजे कोना वसाहत ग्रामपंचायत ते जकीनवाडी नांदलापूर शिवकालीन रस्त्यावर सीमारेषा हद्द कायम करणे या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आलेलं होतं. आज 11 ऑगस्ट आहे आणि आपण सध्या दृश्य पाहताय की धरणे आंदोलन सुरू असतानाच तहसीलदार मॅडम यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आहे आणि हा प्रश्न जो आहे तो नक्की सुटेल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं आहे. आपण सध्या या धरणे आंदोलन स्थळापासूनची ही सध्या दृश्य पाहत आहे. तहसीलदार तात्काळ आंदोलनस्थळी आलेले आहेत आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतलेली आहे. सदस्य आहेत त्या संदर्भात आपण तुमच्याकडून भरपूर आशे आहे त्या संदर्भात तात्काळ दखल घेऊन घ्या. हो ठीक आहे. आता मुळात पहिल्यांदा व्हायला पाहिजे ती मोजणी व्हायला पाहिजे. हद्दी निश्चित जोपर्यंत होणार नाही निश्चित होणार नाही की कुठून पासून कुठंपर्यंत का रुंदी त्याची निश्चित होणार नाही. त्याच्यावरती किती अतिक्रमण आहे, कोणाचं अतिक्रमण हे सिद्ध होतं. तर पहिली प्रायोरिटी ह्याच्यामध्ये आपल्याला मोजणी करू आणि ग्रामपंचायत मोजणीची फी पण व्हिडिओनी दिलेल्या पत्रात. तर माझी आपल्याला विनंती आहे, आपलं नेहमीच प्रशासनाला सहकार्य असतं. मोजणी आपण करून घेऊ आणि मोजणीमध्ये जे काही अतिक्रमण सिद्ध होतं त्याच्यानुसार आपण पुढची कारवाई. मलकापूरला पण हे दोन ह्याच्यामध्ये 2 विषय येतात. नगरपालिका मलकापूरचा काही भाग आहे म्हणजे ह्या पत्रानुसार आणि पंचायत ग्रामविकासचा थोडा म्हणजे काही भाग आहे. कोयनानगरकडून मलकापूरकडे जाताना ग्रामपंचायतीचा भाग आहे. तर तो मलकापूर तिथून पुढचा जो भाग आहे तो मलकापूर नगरपालिकेशी संबंधित आहे. त्यामुळे ह्या 2 एक विनंती आहे, स्थळ पाणी तुम्ही करावं. तुम्ही स्वतःहून ज्यावेळी मोजणी आपली होणार डिमार्केशन सुरू होईल त्यावेळी आणि ग्रामपंचायतला बी तात्काळ पैसे भरण्यात काढा. नाही तर कसं आहे, चाल ढकल इकडनं झालं तिकडनं झालं तर मध्येच अडकणार. काय सांगितलं मोजणीसाठी येणाऱ्या फक्त ग्रामपंचायत तयार आहे करायला. फक्त काय तात्काळ मोजणी करून तुमचं पत्र निघाल्याची कशी करणार पत्र भरले माझ्याकडे सहकार्याच्या भूमिकेतून चांगल्या पद्धतीनं प्रश्न सुटेल. धन्यवाद मॅडम. मलकापूर हद्दीवर एक शिवकालीन पाणंद रस्ता आहे. तर त्या रस्त्यावर मलकापूरच्या बाजूनं 13 फूट रुंदीचं अतिक्रमण झालेलं निदर्शनाला येतं आणि त्या अतिक्रमणामुळं तो रस्ता इतका अरुंद झालेला आहे की तिथं वारंवार अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या अपघातामुळं एखाद्या वेळेला एखाद्या कुठल्या तरी नागरिकाचा त्यामध्ये काहीतरी दुर्घटना होऊ शकते. अशा पद्धतीचं आमचं त्याबद्दल असं मागणं आहे की प्रशासनानं त्यात लक्ष घालून मलकापूर आणि कोयना वसाहतच्या दोन्हीच्या हद्दीच्या बाजूने त्याची मोजणी करून तो जो मूळचा शिवकालीन रस्ता आहे त्याच्या हद्दी कायम करून त्या प्रमाणात तो रस्ता नकाशावर जसा पूर्वीचा आहे त्या प्रमाणात करून आम्हाला मिळावा एवढ्या यासाठी आम्ही त्याबाबत पाठपुरावा करतोय. तर प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे. प्रशासनाला काय इशारा देणार, त्याची दखल नाही घेतली तर इशारा देण्यापेक्षा सुद्धा प्रशासनानं हे एक काम कसं आहे माहिती आहे का की हे म्हणजे इशारा देऊन असं नाही, हा एक सगळ्यांच्या मूलभूत सुविधेचा विषय आहे. त्यामुळे आमचं एकच म्हणजे त्या प्रशासनाला विनंतीच आहे आमची की तुम्ही हा फार मोठा विषय नाही आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर हा लगेच विषय सुटणार आहे. त्याच्यासाठी फार काय मोठी गोष्ट नाही, दोन्ही बाजूने मोजणी करणं आवश्यक आहे. तेवढीच भूमिका त्यांनी घ्यावी, तेवढं आम्हाला करून द्यावं एवढंच आमचं त्यांना मागणं आहे. आज आम्ही जे कोयना वसाहत नांदलापूर जकीनवाडी त्या शिवकालीन रस्त्यावर हद्दवाढ झालेली आहे. हद्दवाढ थोडक्यात सीमारेषा आम्ही निश्चित करण्यासाठी आलेलो आहोत आणि ह्या जी हद्दीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे 13 फूट, त्या अतिक्रमण काढण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायत ग्रामस्थ सगळ्यांनी ज्याचा पाठपुरावा केला आहे, प्रशासनाकडे करत आहेत. याचा आता मोजणी वगैरे मागवायसाठी सुद्धा आम्ही ग्रामपंचायत आम्ही सर्व पैसे भरायला तयार आहोत किंवा असं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं हा रस्ता लवकरात लवकर, कारण हा शिवकालीन रस्ता आहे आणि ह्या रस्त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि हा रस्ता जर मोकळा झाला तर कोयना वसाहत जकीनवाडी मलकापूर असेल नांदलापूर जे सर्व वाहतूक सुरळीत होईल आणि माणसांना सुद्धा
एक आपल्याला रस्ता मोकळा होईल आणि त्यांना एक मूलभूत त्यांचे अधिकार आहेत त्यांना त्याचा अधिग्रहण करता येईल यासाठी आम्ही सर्वजण कोयना वसाहत ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि यासाठी झटणारे सर्व कार्यकर्ते आम्ही त्यासाठी शासनाला थोडक्यात आम्ही आव्हान करतो, विनंती वाजा या शिवकालीन रस्त्याचं तुम्ही पावित्र्य राखा आणि हा रस्ता लवकरात लवकर श्वास होऊ द्याल, त्याला मोकळा होऊ द्याल आणि हा कोयना वसाहत जकेनवाडी नांदलापूर या सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेऊ द्या. धन्यवाद. शिवकालीन रस्ता गेलेला आहे तो 33 फुटाचा रस्ता आहे. आता आज मिरचीला मोजलं तर तो 10 फूट सुद्धा भरत नाही आणि त्या रस्त्यावर फार वाहनांची वर्दळ असल्यामुळं अडचण निर्माण होऊन प्रवासाला त्रास होतो, जाणं येणारा त्रास होतो आणि त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची बी शक्यता असते. असं असताना अनेक वेळा गेली 4-5 वर्ष संजय काका पाटील साहेब, नलवडे साहेब सर्व आम्ही ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी प्रयत्न करून हा प्रश्न धसा लावण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा आम्ही करत आलेलो आहे. तरी आमचं सर्वांचं एक म्हणणं आहे की त्याच्यावर पंचायत समिती म्हणा, तालुका पंचायत करार, कलेक्टर साहेब, प्रांत साहेब यांना विनंती करून लवकरात लवकर जो रस्ता रुंदीकरणाचं काम अंमलात आणावं ही सर्वांची अपेक्षा आहे. ठीक आहे. नमस्कार, मी काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण, विद्यानंद पाटील, अशोक गुरव, मधुकर आनंदा चौरे, आमचे सगळं उपसरपंच उमेश कुलकर्णी आणि शेखर पाटील हे सर्व ग्रामस्थ आपण या संदर्भात अनेक वेळा अनेक वर्षापासून हे प्रलंबित काम असताना यांनी अनेक वेळा पाठपुरावा केलेले आहेत. ज्या वेळेस आम्ही पत्रेवर पत्रेवर केले तर तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत यांनी अनेक वेळा पत्रेवर केलेले आहेत. त्या संदर्भात हे आता अशी परिस्थिती आलेली आहे की मध्यंतरी 8 मध्ये आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनासंदर्भात तहसीलदार मॅडमने तात्काळ दखल घेतली. दखल घेऊन गट विकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले. त्या संदर्भात ते गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला पत्रव्यवहार करून आता या संदर्भात आणि आता तहसीलदार मॅडम येणार आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांचे सहकार्य आहे. या संदर्भात पानंद रस्ता, शिवकालीन पानंद रस्ता, जकीनवाडी, नांदलापूर, कोयना वसाहत हे रहदारीचं आहे. त्या संदर्भात यांनी तात्काळ प्रशासकांनी दखल घ्यावी एवढी ग्रामस्थांची मागणी आहे.